दुपारचे 2 वाजले होते. आई वडील शेतात गेलेले. अंगणात खेळणारा लहान भाऊ, दोन्ही मुली शाळेत गेलेल्या. अचानक दोन्ही मुली भर उन्हात अनवाणी जोरजोरात धावत गावात आल्या आणि पुढे काय घडलं ते पहा. अख्खं गाव थांबून पाहत होतं. त्यांना विचारत होतं, अगं रिद्धी सिद्धी काय झालं? मुलींचे शब्द ऐकून गावात हलगीचा नाद सुरू झाला. त्या पळत होत्या. डोळ्यातून अश्रूच्या धारा उपाळून येत होत्या. आई बाबा असे शब्द तोंडातून न कळत बाहेर पडत होते. शेतात काम करणारे आई वडील घाबरून पळत येणाऱ्या मुलीकडे पाहिले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. असं काय झालं? माझ्या मुली पळत आल्या. त्यातल्या त्यात मुलींच्या डोळ्यात अश्रू देखील होत्या. दोन्ही मुलींनी पळत येऊन वडिलांना कडाडून मिठी मारली. बापाने मुलीला धीर देत, काही होणार नाही बेटा, मी आहे ना. थोडा वेळ शांत राहिली आणि घडलेली हकीकत बापाला सांगितले. सिद्धी आराटेने 91% तर रिद्धीने 89.33% गुण प्राप्त करून प्रथम व द्वितीय क्रमांक. हे ऐकताच आई वडिलांच्या डोळ्यातून अलगद आनंदाचे अश्रू आले. ज्या लेकीला आपण बरं वाईट बोललो त्याच लेकीनं आज आपली मान उंचावली आहे. म्हणून फाळे गावात हौशेनं पेढे वाटले. आम्ही एकत्रच अभ्यास करायचो, एकमेकींच्या शंका चर्चा करून दूर करायचो. यामुळे हे यश मिळवता आलं. थोडक्यात जुळ्या मुलीने आपलं मनोगत व्यक्त केलं.